तू काय जागीरदार आहे. चला चला चला. आला 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 उचल उचल उचल. कोयताला आपण पुण्याहून आणलेलं आहे. पुण्यात सासरवाडी आहे त्याची. तो कोयता आणलेला आहे. बघताय ना मित्रांनो, हे काम घामच फुटतो बघून, पण हे लोक रोज हसत हसत हे काम करतात. तू काय जागीरदार आहे. चला चला चला. आला 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 उचल उचल उचल. रोज सकाळी सूर्य उगवल्यापासून कामाला सुरुवात होती. ते दिवसभर घाम गाळत त्यांचा दिवस मावळत. आमदार बिमदार लागून गेले आता हेच बघायचे, हे 5 जण एवढं काम करतात की संध्याकाळी ट्रॉली भरते आणि ट्रॉलीचं वजन बघायला गेलं तर काटा पण घाबरतो. पण तसं बघायला गेलं तर माझ्या बाजूला ठेवली तर उत्समाचं लय कष्ट आहे. हात कापलेले, पाय दुखलेले, पण तोंडावर मात्र हसू कायम. आपण गोड चहा पितो तो ह्यांच्या कष्टामुळंच. आता हे काम दिसायला लय सोपं वाटतं, पण करणाऱ्यालाच त्याचं वजन कळतं. ह्या मेहनती लोकांमुळेच शेतकऱ्याचं आणि गावाचं चाक फिरतं. किती दिवस झालं तुम्ही इथं आलाय? किती दिवस झाला? कुठं होता? नाही नाही, अगोदर कुठं होती तुम्ही? इथंच होती बा. या मेहनतीला मनापासून सलाम. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच खऱ्या मातीच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, तुमच्या कमेंटमधून सांगा की कसं वाटतंय तुम्हाला हे काम. रोजचं किती टन जातो? 10-11 एकच मुंबई जातो. किती दिवस झालं तुम्ही इथं आलाय? किती दिवस झाला आलाय? कुठं होता? नाही नाही, अगोदर कुठं होती टोळी? इथंच होती, बात होती. होय. किती कोयते आहेत आता ह्या टोळी? 5 का? रोजचं किती टन जातोस तुटून? 10-11 टन का? एकच मुंगळा जातो का? होय.